हरे नमः. धर्माचा अजून मूर्तिमान पुतळा धर्माचा अजून मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी. भासे जना भुवरी. दीक्षा देऊनि जो जगतिया दीक्षा देऊनि जो जगतिया बद्धास हो उद्धरी. बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रती भासला. व्यासा प्रती भासला. तो हा गुरु श्री जनार्दन असा तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. पाटांगणी सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री शुकोवाच अथ तस्मात् परस्त्रयोदश लक्ष योजनांतरतो तद्विष्णोः परमं पदमभिवदन्ति. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. भागवताच्या पंचम स्कंधामध्ये भरताच्या आख्यानानंतर भूगोल आणि खगोलाचे जे वर्णन आलेलं आहे ते अत्यंत शास्त्रीय आहे आणि आज सगळे वैज्ञानिक या वर्णनाच्या अनुषंगानं चिंतन करू लागलेले आहेत. अगदी विजय भटकरांनी माझ्या वाचण्यामध्ये आलेल्या संदर्भात सांगतो. विजय भटकरांच्या सारखे अभ्यासक, जयंत नारळीकरांच्या सारखे अभ्यासक या सर्व वर्णनाला शास्त्रीय असल्याची ग्वाही ते देत आहेत आणि याचं वर्णन हे जे भागवतकारांनी केलेलं आहे याच्यातले शब्द आपल्याला कळत नाहीत, यातल्या संज्ञा आपल्याला कळत नाहीत किंवा यात त्यांनी जी भाषा वापरली आहे त्या भाषेचं स्वरूप आपल्याला कळत नाही. म्हणून आपण याला काहीतरी या वर्णनामध्ये काहीतरी अद्भुतता आहे किंवा केवळ पौराणिक पुराणातले वांगी पुराणात अशा पद्धतीचे हे वर्णन नाही आहे. आणि यामुळं या भागवतातल्या वर्णनाकडे आपण शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे आणि भारतीय तत्त्वज्ञानींनी, भारतीय अभ्यासकांनी, ऋषी मुनींनी द्रष्टेपणाने हे सगळं कशा पद्धतीने आपल्यासमोर मांडलंय. त्या काळात कोणत्याही प्रकारच्या दुर्बीण व्यवस्था नसताना कशा असतील, दुर्बीण कशा प्रकारची असेल आणि दुर्बिणी नसताना सुद्धा आपल्या दिव्य दृष्टीने हे सगळं आकलन करून आपल्यासमोर मांडलं. म्हणून आपण खरोखर त्यांचं महत्त्व या ठिकाणी वर्णन केलं पाहिजे आणि त्यांचे ऋण मान्य केले पाहिजेत. त्याप्रमाणे ते म्हणतात की या सप्तर्षीच्या पुढे, सप्तर्षी जे आहेत त्याच्याही पुढे 13 लाख योजन वरती ध्रुव लोक आहे. आता हे आपल्याला सांगितलंय त्यांनी. शोध घ्यायचं काम आपलंय. शोध न घेता हे खोटं आहे असा प्रकारचा अविश्वास दाखवणं म्हणजे अन्यायकारक आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि भारतीय परंपरेच्या या द्रष्टेपणाचा पुनरुच्चार या ठिकाणी मी मुद्दाम करतो. सप्तर्षीच्या पुढे 13 लाख योजन, योजन म्हणजे 8 मैल, ज्याप्रमाणे वरती ध्रुव लोक आहे आणि त्यालाच प्रत्यक्ष भगवंताचं विष्णुपद असं म्हणतात. ज्या ठिकाणी ध्रुवाला अढळ स्थान दिलं. हा ध्रुव अढळ आहे. गेल्या हजारो वर्षात ध्रुवाचं स्थान बदललेलं नाही. अर्थात हा शब्द सुद्धा अढळ म्हणजे युगानुयुग नव्हे किंवा या युगामध्ये ठीक आहे, परंतु या 4 युगाच्या नंतरही हे कायमच राहील ध्रुवाचं अढळ स्थान. परंतु प्रत्येक वेळेला या ध्रुवाचं स्थान सुद्धा हळूहळू बदलतंय ही गोष्ट आज मान्य करण्यात आलेली आहे. आणि म्हणून लोकमान्य टिळकांनी जेव्हा वेदाचा शोध घेतला, आता सहज जाता विषय निघाला म्हणून एका मिनिटामध्ये सांगतो की जेव्हा वेद कधीचे आहेत याचा जेव्हा त्यांनी शोध घेतला आणि या वेदाचा काळ काढला आणि या वेदाचा काळ काढत असताना ऑस्टिक या दृष्टिकोनातून त्यांनी तो विचार केला आणि वेद हे कधी निर्माण झाले, त्यांचा काळ कधीचा आहे, वेद निर्माण करणारी मंडळी कुठे राहत होती याचा त्यांनी शोध जेव्हा घेतला, मूलस्थान वेदाचं, वेद निर्मिकांचं, आर्यांचं मूलस्थान जेव्हा त्यांनी शोधून काढलं तेव्हा त्यांनी 15,000 ते 20,000 वर्ष मागं हा अभ्यास केलेला आहे. आणि आज जर आपल्याला याची प्रचिती घ्यायची झाली तर नेहरू तारांगणात, मुंबईला जे नेहरू तारांगण आहे त्या ठिकाणी आपण जा, म्हणजे तुम्हाला त्या नेहरू तारांगणामध्ये 15 ते 20,000 वर्षापूर्वी ध्रुवाचं स्थान, आकाशाची स्थिती, त्याचप्रमाणे त्या ठिकाणच्या असणाऱ्या ग्रह नक्षत्रांची स्थिती आणि त्यांचं लोकेशन ज्याला आपण म्हणू ते आपल्याला पाहायला मिळेल.
म्हणजे ध्रुव त्यावेळेला कुठे होता, ध्रुवाचं स्थान कुठे होतं, या ध्रुवाच्या स्थानाच्या अनुषंगाने वेदाचा काळ त्यांनी काढलेला आहे. तेव्हा तात्पर्य असं की याप्रमाणे हा ध्रुव इतरांच्या दृष्टिकोनातून अचल आहे, ही गोष्ट खरी आहे. परंतु मन्वंतरानंतर एक मन्वंतर जेव्हा होतं तेव्हा ध्रुवामध्ये सुद्धा बदल होतो, हेही खरं आहे. शेवटी आणि हेच विष्णूचं परमपद आहे असं म्हटलंय. तद विष्णो परमं पदम सदा पश्यन्ति सूरयः दिवीव चक्षुराततम, असं आपण या भगवंताच्या पुरुष सूक्तामध्ये म्हणतो. तेव्हा ते म्हणतात की अशा प्रकारे त्या ठिकाणी सप्तर्षी फिरत असतात आणि अत्यंत आदरपूर्वक हे सप्तर्षी कश्यप वगैरे सगळी मंडळी त्यांना प्रदक्षिणा घालत असतात. ध्रुवाच्या भोवती हे सगळं विश्व फिरतंय, हा मुद्दा आहे. सप्तर्षी सुद्धा, आकाशगंगा सुद्धा ध्रुवाच्या भोवती फिरते आणि ध्रुव हा स्थिर आहे. आता ध्रुव स्थिर आहे आणि तो सगळ्याचा आधारस्तंभ आहे. ग्रह, नक्षत्र, तारा, ज्योतिर्गण याच्या भोवती फिरतायत आणि याचा वर्णन करत असताना त्याने असं म्हटलंय की यथा मेढीस्तंभ आक्रमण पशवाः. अगदी आज देखील हे मान्य करण्यात आलेलं आहे की मूळ गुरुत्वाकर्षणाचं केंद्र कोणतं आहे, कशाच्या भोवती हे सगळं प्रचंड ब्रह्मांड फिरतंय. तर यथा मेढीस्तंभ आक्रमण पशवाः संयोजिता स्त्रिभिस्त्रिभिः सवर्णैर यथास्थानं मंडलानि चरन्ते वभगणाग्रहादय एतस्मिन्नंतर बहिर्योगेन कालचक्र आयोजिता ध्रुव मेवावलंब्य वायुनोर्दीयमाना आकल्पन्तात् परिचक्रमन्ति नभसि यथा मेघाः शेनादयो वायुवशाः कर्मसारथयाः परिवर्तन्ते एवं ज्योतिर्गणाः प्रकृतिपुरुष संयोगानुगृहीताः कर्मनिर्मितगतयो भुवि न पतन्ति. स्पष्टपणे शब्द वापरलाय, भुवि न पतन्ति, पृथ्वीवर पडत नाहीत. आकाशातले ग्रह, नक्षत्र, तारका या ध्रुवाच्या भोवती फिरतात आणि ते खाली का पडत नाहीत, तर ध्रुवाचं आकर्षण सर्वांना आहे म्हणून तर त्याला ध्रुव शब्द वापरलाय. आपण चतुर्थ स्कंधामध्ये सुद्धा पाहिलंय ध्रुवाच्या कथेमध्ये की भगवंतांनी त्यांना ध्रुव पद दिलं आणि यथा मेढीस्तंभ आक्रमण पशवाः उदाहरण त्यांनी रूपकात्मक दिलेलं आहे की ज्याप्रमाणे आपण एखाद्या घाण्याची बैल आपण लावतो, घाण्याला मध्ये मेढीस्तंभ असतो उभा केलेला, किंवा ज्याप्रमाणे आपण मदन एखाद्या जुन्या काळामध्ये जेव्हा याच्यापूर्वी थ्रेशर वगैरेचा शोध लागण्यापूर्वी जेव्हा मदन रानामध्ये बैलांच्या पायाने ज्याप्रमाणे हे कणस तुडवले जात असत त्याला मदन म्हणतात. तेव्हा बैलाच्या पायाने कणस तुडवत असताना जसा मध्ये एक मेढीस्तंभ रोवलेला असतो, एक खांब रोवलेला असतो, मेढीस्तंभ म्हणजे खांब, तेव्हा जो खांब रोवलेला असतो त्या खांबाभोवती जसा पशु फिरतो, वेगवेगळ्या अंतरावर आपण पशु बांधावेत, वेगवेगळ्या दोरीच्या लांबीने पशु बांधावेत आणि ते ज्याप्रमाणे गरगर गरगर फिरतात एकमेकांच्या या मेढीच्या भोवती, पण वेगवेगळ्या अंतरात बांधलेले पशु, वेगवेगळ्या दोरीच्या लांबीने बांधलेले पशु, त्याप्रमाणे हे सगळे ग्रह, नक्षत्र, तारा एकमेकावर आदळत नाहीत, एकमेकांची त्यांची टक्कर होत नाही आणि ते भुवि न पतंती, ते पृथ्वीवर पडत नाही. त्याचं कारण मंडलानि चरन्ते व भगणाग्रहादय, ते म्हणतात योजिता ध्रुवा मेवावलंब्य, आणि याची गती कुणी दिलेली आहे याचा सुद्धा त्यांनी शोध लावलाय. ही गती दिली आहे वायूने, वायूच्या गतीने हे सगळे फिरतायत. म्हणजे वायू भगवंताने जो निर्माण केला त्या वायूने अशी एक गती दिली आहे की या वायूच्या गतीमुळे हे सगळे गरगर 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 फिरतायत. वायूनो दीर्यमाणा, वायूनो दीर्यमाणा आकल्पंताम, कल्पपर्यंत, स्पष्ट शब्द वापरला यांनी, एक कल्पपर्यंत हे फिरत राहतात. म्हणजे एक कल्पानंतर पुन्हा ध्रुव बदलतो, ध्रुवाचं स्थानही बदलतं. हे या ठिकाणी गणिताच्या पद्धतीने शास्त्रीय दृष्टिकोनातून सिद्ध करून आपल्या समोर एक शास्त्रीय सत्य, भौगोलिक खगोलीय शास्त्रीय सत्य भागवतकारांनी मांडलेलं आहे. आणि ते म्हणतात याप्रमाणे आकाशामध्ये जसे पक्षी फिरतात त्याप्रमाणे हे सगळे ग्रह, नक्षत्र, तारका गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीने. आता इथे गुरुत्वाकर्षण शब्द न वापरला तरी सुद्धा त्यांनी भुवि न पतंती या शब्दाने गुरुत्वाकर्षण स्पष्ट केलेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की गुरुत्वाकर्षणाचा पहिला सिद्धांत हा भास्कराचार्यांनी मांडला. म्हणजे तो या न्यूटनच्याही पूर्वी, न्यूटन तरी 17व्या शतकात होता. आता लोकांना मान्य झालेलं आहे, लोकांनी हे मान्य केलेलं आहे की
जे पहिले भास्कराचार्य होऊन गेले न्यूटनच्या आधी 500-700 वर्ष 500-600 वर्ष, त्यांनी पहिल्यांदा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. आणि माझ्याजवळ यांचं पुस्तक देखील आहे, ग्रंथ देखील आहे भास्कराचार्यांचा, ज्यामध्ये त्यांनी या कुठल्या श्लोकामध्ये किती नंबरच्या पानावर याचा उल्लेख केलेला आहे, याचा उल्लेख माझ्याकडे आहे. तेव्हा सांगायचं तात्पर्य असं की भास्कराचार्यांनी पहिल्यांदा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला आणि तो अर्थात लोकांना संस्कृतमध्ये असल्यामुळं कळला नसेल, कदाचित लोकांच्यापर्यंत गेला नाही. आणि न्यूटनचा मात्र सिद्धांत लोकांच्यापर्यंत गेला आणि न्यूटनचं नाव झालं. परंतु भास्कराचार्य हे पहिलेच की ज्यांनी या गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आपल्यासमोर मांडला. आणि त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये तिथं वर्णन केलेलं आहे की पृथ्वीला अशी काही आकर्षण शक्ती आहे, पृथ्वीची जी आकर्षण शक्ती आहे, आकृष्टश्च मही तावत असा शब्द त्याने वापरलेला आहे. तेव्हा आकृष्ट मही म्हणजे पृथ्वीचं आकर्षण क्षमता म्हणजे गुरुत्वाकर्षण. तेव्हा याप्रमाणे सांगायचं तात्पर्य असं की भारतीय दृष्टी आपण बारकाईने अभ्यासली तर भारतीय सिद्धांताने या सगळ्या गोष्टी वैदिक काळापासून सिद्ध केलेल्या आहेत. त्यानंतर पूर्ण या आकाशामधल्या ज्या ग्रह नक्षत्र तारा त्याला शिशुमार चक्र असं त्यांनी म्हटलंय. या शिशुमार चक्राला कुंडली रूपाप्रमाणे पाहिलेलं आहे. आणि कुंडलीभूत देहस्य, जशी कुंडलिनी नाडी जशी असते गोल बेटोळे घातलेली, ज्याचं वर्णन माऊलींनी केलेलं आहे की 3 बेटोळे घालून ती कुंडलिनी नाडी आपल्या आधार चक्राच्या ठिकाणी आहे, तशी कुंडलिनी म्हणजे कुंडलाप्रमाणे. कुंडलिनी म्हणजे काय तर कुंडलाकार असा त्याचा अर्थ, म्हणजे गोलाकार. तेव्हा हा कुंडलीकार अशा प्रकारचा हा आकाशामधले हे सगळे ग्रह नक्षत्र तारा आहेत. आणि याचं वर्णन त्याला शिशुमार असं त्यांनी म्हटलंय. हे शिशुमार चक्राचं वर्णन इथे केलेलं आहे. त्याच्या पुच्छाच्या म्हणजे अगदी पाठीमागच्या बाजूच्या ठिकाणी कोण आहे तर ध्रुव या ठिकाणी आहे. पुच्छाच्या वरती डोक्यावर ध्रुव बसलेला आहे. त्याच्या मध्यभागी प्रजापती अग्नी आहे, इंद्र आहे. त्याच्या कटी प्रदेशामध्ये सप्तर्षी आहेत. असं एक चित्र, आभासी चित्र या ठिकाणी काढलेलं आहे. आणि असं काढणं सुद्धा काही सोपी गोष्ट नाहीये. म्हणजे काय खगोल दृष्टी असेल याचा आपण अभ्यास केला पाहिजे. आकाशामधल्या या सगळ्या ग्रह नक्षत्र तारका यांची स्थानं मांडत असताना त्याला एक आभासी चित्र त्यांनी उभं केलेलं आहे. आणि या आभासी चित्राच्या अनुषंगाने कुठे कोणकोणती स्थानं कोणाकोणाची आहेत, पुच्छाच्या वरच्या डोक्याच्या ठिकाणी हे प्रत्यक्ष ध्रुव आहेत. त्यानंतर खाली मध्यभागी प्रजापती अग्नी आणि इंद्र धर्म आहे. त्यानंतर शेपटीच्या तिथे जो भाग आहे तिथे धाता आणि विधाता आहेत. मुळाशी, शेपटीच्या मुळाशी धाता आणि विधाता आहेत. कटी प्रदेशामध्ये सप्तर्षी आहेत. उजव्या बाजूला ही अशी वळलेली आहे कुंडलिनी, म्हणजे गोलाकार झालेली आहे. आणि तिथे अभिजित पासून ते पुनर्वसू नक्षत्रापर्यंत नक्षत्र आहेत. उत्तरायणाचे 14 नक्षत्र हे उजव्या बाजूला आणि दक्षिणायनाचे 14 नक्षत्र पुष्यपासून उत्तराषाढापर्यंत हे डाव्या बाजूला आहेत. त्याप्रमाणे दक्षिण आणि उत्तरायणाच्या नक्षत्राचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. जेव्हा शिशुमार कुंडलाकार त्यांनी दाखवलाय, त्याच्या मागच्या बाजूला अजविथी म्हणजे पूर्वाषाढा आणि उत्तराषाढा नक्षत्र आहेत. याप्रमाणे सगळ्या नक्षत्रांचे विवरण या ठिकाणी केलेलं आहे. आणि पुढे त्याच्या वरच्या बाजूला अगस्त्य, खालच्या बाजूला नक्षत्र रूप यम, मुखामध्ये मंगळ, लिंग प्रदेशामध्ये शनी, बृहस्पती, पुढे या कमरेच्या ठिकाणी छातीमध्ये सूर्य, हृदयामध्ये नारायण, मनामध्ये चंद्र, नाभीमध्ये शुक्र आणि छातीवरती स्तनाच्या तिथे अश्विनी कुमार, प्राण आणि अपानामध्ये बुध, गळ्यात राहू आणि सगळ्या अंगामध्ये केतू आणि रोमारोमामध्ये हजारो तारागण या ठिकाणी स्थित आहेत. असं हे ज्योतिष चक्राचं वर्णन किंवा कुंडलीकार असणाऱ्या या शिशुमार चक्राचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर राहू आणि केतूची स्थिती सांगताना ते म्हणतात की राहू हा कशा पद्धतीने आहे. पृथ्वीचा तो अंधार आहे. खरं म्हणजे आपल्याला माहिती की प्रत्यक्षात राहू नाहीच आहे, पण आपण हे आभासी आहेत. या दृष्टीने राहूचं स्थान त्यांनी सांगितलं. राहूच्या
मुहूर्त मात्र तो चंद्र आणि सूर्याच्या समोर येतो आणि आपलं जुनं वैर या ठिकाणी प्रगट करतो. त्यानंतर त्याच्या खालच्या बाजूला सिद्ध, चारण, गंधर्व, यक्ष, राक्षस, पिशाच यांची स्थानं आहेत आणि त्याच्या खालीच्या बाजूला ते म्हणतात ततोच अधस्तात छत योजना. आता खालच्या भागाचं वर्णन सुरू झालेलं आहे. सुपर्णादया, हे पक्षी आकाशामध्ये उडतात ते स्थान त्याच्या खाली आहे आणि त्याच्या खाली ढगांचं स्थान आहे. म्हणजे मेघ कुठे आहेत, मेघाच्या एकेका स्थानाचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. राहूच्या खाली असणाऱ्या सिद्ध, चारण, गंधर्व यांचं स्थान, त्याच्या खाली जिथपर्यंत वायू वाहतो, आपल्या आकाशामध्ये ढग दिसतात, तो अंतरिक्ष लोक आहे. त्यानंतर यक्ष, राक्षस, पिशाच, प्रेत हे राहतात. त्यानंतर त्याच्या खाली 100 योजन हे सुपर्णादया, गरुड वगैरे पक्षी हे उडतात. त्यानंतर त्याच्याही खाली आपल्याला पृथ्वी दिसते आणि पृथ्वीच्या खाली सप्तभूविवरांचं वर्णन केलेलं आहे. आता या ठिकाणी आपण काही मिनिटांमध्ये सप्तभूविवर, 7 जे बिलस्वर्ग त्याला म्हणतात, सप्तभूविवरांचं वर्णन केले. बिलस्वर्गेषु, बिलस्वर्ग का म्हणतात तर बिल म्हणजे बीळ, बीळ म्हणजे एखाद्या आतमध्ये गुहा असावी त्याप्रमाणे, आणि स्वर्ग असा शब्द का वापरला तर स्वर्गीय सुख त्या ठिकाणी आहे. आकाशामध्ये जे स्वर्ग आहे तो स्वर्ग आकाशातला आणि हा पृथ्वीच्या खालचा, म्हणून त्याला बिलस्वर्ग असं म्हटलंय. मात्र स्वर्गादप्यधिक कामभोगैश्वर्य आनंद भूती विभूती भी, स्वर्गापेक्षाही जास्त आनंद त्या ठिकाणी आहे आणि तिथे वेगवेगळे राक्षस, त्याचप्रमाणे नागलोक कसे राहतात त्याचं वर्णन इथे केलेलं आहे. माया विनोदा निवसंती, राक्षस त्याचप्रमाणे नाग हे तिथे मोठ्या आनंदाने राहतात. तर पहिल्यांदा मय, पहिला जो अतल, वितल, सुतल, तलातल, महातल आणि पाताल असे हे बिलस्वर्ग आहेत. तेव्हा अतल, सुतल, वितल, सुतलामध्ये बळी राहतोय, अतलामध्ये मय राहतोय. ज्या मयाने आपल्याला मय सभा निर्माण केली तो हा मय आहे. जो त्या खांडवनातून वाचला तो हा मय आहे. तो या ठिकाणी राहतो. मोठे उद्यान आहे त्या ठिकाणी, सुंदर सुंदर अशा प्रकारचे सुंदर फुलं आहेत, फळं आहेत, गुच्छ आहेत, झाडे आहेत, लता आहेत आणि पक्षी आहेत पूजन करणारे, जलाशय आहेत आणि तिथे मोठ्या आनंदाने हे राहत असतात. मात्र तिथे सूर्यप्रकाश नाही. मग तुम्ही म्हणाल तिथं सूर्यप्रकाश नाही तर प्रकाश कशाचा, तर नागांच्या डोक्यावरचे जे मणी आहेत त्याचा प्रकाश त्या ठिकाणी पडलेला आहे असं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. यत्र भाव न भयम हो रात्रादिवी काल विभाग रूपे लक्षते. त्यामुळं सूर्य नसल्यामुळं काल तिथे कळत नाही, म्हणजे किती दिवस गेले हेही कळत नाही आणि भोगामध्ये हे तल्लीन असतात. याप्रमाणे महाही प्रवर शिरोमणया हा सर्वतोम प्रभादन्ते, त्यांच्या डोक्यावरचे जे मणी आहेत ते प्रकाशमान असतात. या मण्यांचा प्रकाश सर्वत्र पडलेला आहे. तिथं जरा नाही, म्हातारपण नाही, आधी नाहीत, व्याधी नाहीत, त्याचप्रमाणे घाम येत नाही, देह वैवर्ण दौर्गंध्य, दुर्गंध नाही, घाण काहीच नाही आणि वार्धक्य नाही, कांतीहीन शरीर होऊ शकत नाही, नेहमी तरुण राहतात, नेहमी आनंदी राहतात, आजार नाही, कोणत्या प्रकारचा आजार येत नाही, करोना सुद्धा येत नाही म्हणे तिथं. ते म्हणतात अशा प्रकारे कोणत्याही विकारापासून हे अलिप्त आहेत आणि म्हणून भोगामध्ये तल्लीन राहतात. सुदर्शन चक्राच्या शिवाय त्यांना मृत्यू नाही. याप्रमाणे त्याच्या खाली अथातले मयपुत्रो सुरो बलो निवसती, त्याच्या खाली अतल लोकामध्ये मयपुत्र असलेला असुर हा जो बल नावाचा आहे तो राहतो आणि तो माया, विविध प्रकारच्या माया, 96 प्रकारच्या माया त्याच्या जवळ आहेत म्हणे. ह्या गारुडी विद्या, बंगाली गारुडी ज्याला आपण म्हणतो, 96 प्रकारच्या माया त्याच्या जवळ आहेत. त्याप्रमाणे त्यांनी एक जांभळी दिली होती, त्या जांभळीपासून 3 स्त्रिया प्रगट झाल्या. त्यातून एक स्वैरिणी, दुसरी कामिनी आणि तिसरी पुंसली. तर स्वैरिणी म्हणजे केवळ आपल्या वर्णांच्या पुरुषाबरोबरच रममाण होणारी ती स्वैरिणी, कामिनी म्हणजे इतर वर्णांच्या पुरुषाबरोबर रममाण होणारी ती कामिनी आणि पुंसली ही अत्यंत चंचल, प्रत्येक वेळेला ती वेगवेगळ्या पती बदलते, अशी ही पुंसली. त्या ठिकाणी आता तुम्हाला आठवत असेल की मी जेव्हा या पर्वतांचं वर्णन करत होतो त्यावेळेला जंबू नद नावाच्या सुवर्णाचा उल्लेख केलेला होता, एका जांभळाच्या झाडाचा उल्लेख केलेला होता आणि या जांभळाच्या झाडापासून जे जांभूळ पडतं
त्या जांभळाच्या पासून जंबूनद सुवर्ण तयार करण्यात येतं, जे सर्व देवता आणि त्यांच्या स्त्रिया धारण करतात. त्याला जांबूनद सुवर्ण असं म्हणतात. आता इथे तुम्हाला त्याच वेळेला सांगितलं होतं की राक्षस मात्र हाटक नावाच्या गोष्टीपासून सुवर्ण तयार करतात. त्याचा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे. तिथे म्हणतात की तिथे पुरुषम रसेन हाटकाख्येन साधयित्वा, तिथे हाटक नावाचं एक झाड आहे आणि त्या झाडापासून हाटक नावाचा रस प्राप्त होतो. हा रस सगळ्या प्रकारच्या भोग सामर्थ्य वाढवणारा अशा प्रकारचा आहे. सगळ्या प्रकारचं शारीरिक वीर्य वाढवणारा, सामर्थ्य वाढवणारा, जसं आपण च्यवनप्राश घेतो त्याप्रमाणे हे वीर्य संपन्न करणारा हा रस असतो. आणि हा रस इतका समर्थ यांना बनवतो की ज्यामुळं ते लोक रस पिऊन धुंद होतात. या धुंद होऊन मदोन्मत्त होऊन यामध्ये तल्लीन राहतात. आणि याच रसापासून ते वाळल्यानंतर हा रस जेव्हा अग्नीमध्ये टाकला जातो तेव्हा अग्नीत जो जळत नाही पूर्ण, तो रस जळाला तरी त्याचा काही भाग शिल्लक राहतो. त्यातला ओलेपणा जरी जळाला तरी बाकीचा भाग शिल्लक राहतो, कोरडेपणा. आणि म्हणून त्यांनी अग्नीचं उष्ट असं म्हटलंय. अग्नीचं उष्ट, उष्ट म्हणजे काय, ही रूपकात्मक भाषा आहे. तेव्हा अग्नीतून जळालेलं जे राहतं, एक कोणती गोष्ट जळाली तर शिल्लक राहतेच ना, राख म्हणून शिल्लक राहतेच ना. लाकूड जळालं तरी लाकूड काय अग्नी खातो का, राख शिल्लकच राहते. त्याप्रमाणे हा हटक रस जळाल्यानंतर जे शिल्लक राहतं त्याच्यापासून हे सोनं तयार करतात. आणि म्हणून ते म्हणतात की स्वैरम किल रमयंती, आणि त्या मदांध झालेले हे हाटक ते म्हणतात की तन्निष्ठुत्यम हाटकाख्यम. तेव्हा हाटक नावाची नदी, त्या प्रवाहाची, त्या हाटकाच्या झाडापासून रसापासून एक नदी वाहते. ती नदी, त्या हाटकाची नदी जेव्हा अग्निप्राशन करतो तेव्हा त्यातून जे शिल्लक राहतं सुवर्ण, ते आभूषणाच्या रूपाने हे धारण करतात. तन्निष्ठ्युतम हाटकाख्यम सुवर्णम भूषणेना सुरेंद्रावरोधेषु पुरुषाः सहपुरुषीभिर धारयन्ती. याप्रमाणे म्हणजे देवता कोणतं सुवर्ण धारण करतात तर जांबूनद सुवर्ण, आणि राक्षस किंवा नाग कोणतं धारण करतात तर हाटक सुवर्ण. आणि म्हणून महादेवाच्या बाबतीत सुद्धा हाटक असा शब्द आलेला आहे. असो, तेव्हा वितल सुता या लोकामध्ये त्या खाली सुतल लोक आहे. आणि आपल्याला माहिती आहे की सुतल लोकामध्ये बळी राज्य करतोय. कारण ज्या वेळेला बळीला भगवंतांनी पाताळामध्ये घातलं तेव्हा ते सुतल लोकात जायला सांगितलं. आणि सुतल लोकामध्ये 3 पावलं जागा आपण बघणार आहोत पुढे अष्टमस्कंधामध्ये हा विषय. तेव्हा त्याला सुतल लोकामध्ये टाकल्यानंतर तिथे मात्र तो आनंदाने राहू लागला. त्या बळीचं वर्णन त्यांनी केलेलं आहे की बळीचं रक्षण भगवंत कसे करतात. एकदा म्हणे त्यांनी वर्णन केलंय की एकदा रावण तिथे आलेला होता. रावण एके दिवशी बळीशी युद्ध करण्यासाठी आला. तेव्हा भगवान वामन रूपाने तिथे गदा पाणी हातामध्ये गदा धारण करून त्याच्या दारामध्ये उभे होते बळीच्या. आणि बळी एक सोंगट्या खेळत होता. त्याची सोंगटी दाराच्या जवळ येऊन पडली. आणि रावणाला 10 तोंडाचा 20 हाताचा आल्याबरोबर वामन म्हणाले, काय रे कुणीकडे आलेस म्हणे तुम्ही. ते म्हणले, अहो मला बळीबरोबर युद्ध करायचंय. म्हणले, बळीबरोबर युद्ध करायचंय? अहो बळीबरोबर काय युद्ध करतो म्हणे तू. ही बळीची एक कवडी पडली म्हणले, ते कवडी उचल आणि तिकडे टाकून दे म्हणे, त्यांना देऊन टाक. असं म्हणल्यावर तो कवडी उचलायला लागला असं वर्णन आहे. मग कवडी देखील त्याला उचलली नाही. त्यांनी 20 हातेही तनुते न तोले, 20 हात लावले तरी सुद्धा कवडी उचलली नाही आणि तो खाली पडला. भगवंत म्हणले, अरे तू त्याची कवडी उचलू शकला नाहीस, तुझे काय युद्ध करणार आहेस. आणि भगवंतांनी म्हणे त्याला एका पायाने असं काही लोटलं, एनांगुष्ठेन पदा दशकंधरो योजनायुत युतम दिग्विजय उच्चाटिता. त्याला आपल्या डाव्या पायाच्या अंगठ्याने असं उचलून फेकलं म्हणले की तो तिथून थेट त्याच्या लंकेमध्ये येऊन पडला धाड दिशनी. सगळे लोक म्हणले, काय पडलं काय पडलं. अहो म्हणले, रावण पडला. अहो कुठून आला आणि कुठं पडला म्हणे. ते म्हणतात, एनांगुष्ठेन पदा दशकंधरो योजनायुता युतम, 1000 योजन तिथून त्याला उच्चाटित केलं. असो, याप्रमाणे भगवंतांनी तिथे गुरु नारायण द्वारी गदा पाणीरवतिष्ठिते निज जनानुकंपित हृदयो. आपल्या भक्तासाठी भगवंतांनी तिथे द्वारपालाचं
काम केलेलं आहे. असो, याप्रमाणे पुढे त्याच्या खाली मय दानवेंद्र त्याच्या खाली राहतो. सुतल लोकाच्या खाली तलातल आहे, तिथे त्रिपुराधिपती दानवमय राहतो. आणि या दानवमयाने मयावर शंकराची फार कृपा आहे. तिथे सुदर्शन चक्र देखील तिथे त्याला काहीच करू शकत नाही, कारण भगवंत शंकराने त्याचं रक्षण केलेलं आहे. याप्रमाणे हा महातलाच्या खाली कद्रू राहतात. कद्रू नावाचा सर्प राहतो. तो अत्यंत क्रोधवश आहे आणि कुहक, तक्षक, कालिय, सुषेण इत्यादी सर्प त्या ठिकाणी राहतात. त्याच्या खाली पणी राहतात. रसातळामध्ये दैत्य पणी राहतो आणि दैत्य आणि दानव पणी नावाचे. तिथे निवात कवच, कालेय, हिरण्यपूर्वासी अशी देखील त्यांची नाव आहेत. आणि ह्या पणीचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे की पणी म्हणजे काय. ही ऋषभ पर्वतावरील एक शैलूष गंधर्व कन्या ही सरमा नावाची होती. सर्मापणी संवाद आपल्याला वेदामध्ये आलेला दिसतो. सर्मापणी म्हणजे सरमा आणि पणी. तर सरमा कोण होती, तर सरमा ही देवांची, आता या ठिकाणी आता वास्तविक सरमा म्हणजे देवशुनी असं म्हटलंय. आता ती देवाची कुत्री असं म्हटलंय, पण शुनी शब्दाचा अर्थ कुत्री असा घ्यायचा का. शुनी म्हणजे ज्याप्रमाणे एखादं कुत्र रक्षण करतं ते जसं प्रामाणिक असतं हा अर्थ घ्यायचा. मला वाटतं तो अर्थ योग्य आहे. जसं कुत्र किंवा कुत्री ही जशी आपल्या घराचं रक्षण प्रामाणिकपणे करते, अगदी प्रामाणिकपणे घराचं रक्षण करणारी, प्रामाणिकता, इमानदारी या अर्थाने ती देवाची इमानदार अशा प्रकारची सेविका होती. त्याचं वर्णन एका ठिकाणी आलेलं आहे. ते वेदामधलं वर्णन या ठिकाणी सांगतो की एकदा पणी नावाच्या दैत्याने पृथ्वीला रसातळामध्ये नेलं आणि तिथं लपवून ठेवलं. तेव्हा इंद्राने पृथ्वीला शोधण्यासाठी सर्मेला पाठवलं. ही सरमा, ज्याला देवांची देवशुनी, आता कुत्री असू शकत नाही, कुत्री नाही, मग देवाची ती एकनिष्ठ अशा प्रकारची सेविका होती. ती युद्धशास्त्रामध्ये मोठी निपुण होती. ती गेली आणि तिथे सर्माने पण्यांना सांगितलं की अहो, पणी म्हणाले की आम्ही तुम्हाला पैसे देऊ. त्या ठिकाणी त्यावेळेलाही प्रलोभन होतच ना, मी तुम्हाला पैसे देतो म्हणे, तुम्ही आता आमच्या बाजूने या आणि इंद्राच्या विरोधात आपण युद्ध करू. ती म्हणली नाही, मला पैसे अडके नकोत. अहो, तुम्हाला इंद्राचा पराक्रम माहीत नाही. इंद्र जर आले तर तुमचं काही खरं नाही. हता इंद्रेण पर्णय शयध्वम. आणि तिने एक मंत्र म्हटला. हा मंत्र म्हणल्याबरोबर तेव्हापासून हे पणी घाबरू लागले असं वर्णन आहे. तेव्हा आता या पण्यांनी काय केलं होतं, या पण्यांनी देवांचं गोधन पळवलेलं होतं आणि इंद्राची सामर्थ्याची तिने फार मोठी स्तुती केली. त्यामुळं पणी घाबरले आणि रसा नदीच्या पलीकडं, आता ही पणी जी रसा नदीच्या पलीकडे गेली तिथल्या, आणि तिने गुप्त वसाहती यांच्या शोधून काढल्या पण्यांच्या. आणि मग मात्र पणी घाबरले आणि पणी म्हणले की आम्ही तुम्हाला बहीण मानतो, द्रव्य देतो, पण तुम्ही आमच्या बाजूला या. परंतु हिने नकार दिला. इतकी ती एकनिष्ठ होती म्हणून तिला देवशुनी असं म्हटले. तर शुनी म्हणजे कुत्री नव्हे. आता म्हणून तर मॅक्स मुल्लरनी जो वेदाचा अर्थ काढला तो केवळ शब्दार्थ आहे. आता देवशुनी म्हणजे त्यांनी देवकुत्री म्हटलं, पण कुत्री आहे का, नाही. आता या बाकीच्या परदेशी लोकांना मराठी भाषेचं, संस्कृत भाषेचं सामर्थ्य काय कळणार आहे, त्यातलं तत्व काय कळणार आहे. आणि म्हणून मॅक्स मुल्लरनी केलेलं भाषांतर हे केवळ शब्दशः भाषांतर आहे. त्यातला तात्पर्य अर्थ आपल्याला त्यांच्याकडून मिळू शकत नाही आणि अपेक्षाही नाही. असो, याप्रमाणे ही जी सरमा आहे ती ऋषभ पर्वतावरील शैलूष गंधर्वाची कन्या आहे असं वर्णन आहे आपल्या कोशामध्ये. आणि हिचा जन्म मानस सरोवरामध्ये झाला आणि सरोवराचं पाणी वाढू लागलं. त्यावेळेला हिची आई म्हणाली, सरमा म्हणजे वाढवू नकोस. पाण्याला सांगितलं वाढवू नकोस आणि म्हणून हिचं नाव सरमा असं ठेवण्यात आलं. ही बिभीषणाची पत्नी म्हणून त्याचा उल्लेख केलेला आहे. ती देखील सरमा आहे. असो, आता दुसरा याचा पुन्हा आणखी एक तात्पर्य अर्थ असा आहे की सरमा म्हणजे उषा. उषा म्हणजे सकाळ होण्याच्या आधीची जी वेळ असते त्याला उषा म्हणतात. तेव्हा सरमा म्हणजे उषा आणि पणी म्हणजे रात्र. आणि यांनी गोधन चोरून नेलं म्हणजे सूर्यप्रकाश चोरून नेला. कारण
या शब्दाचा काय अर्थ आहे? गो शब्दाचे अनेक अर्थ आहेत. गो म्हणजे जाणे नव्हे, ते इंग्रजी झाला. पण गो म्हणजे सूर्य, गो म्हणजे गाई, गो म्हणजे किरण, गो म्हणजे इंद्रिय, गो म्हणजे वाणी. अहो किती अर्थ आहेत संस्कृतमध्ये. तेव्हा कोणता अर्थ घ्यायचा? तर या ठिकाणी जर सूर्याचे किरण या अर्थाने घेतला तर रात्रीने सूर्याचे किरण हरण केले आणि उशेने ते परत आणले, असा देखील आपल्याला याचा तात्पर्य अर्थ घेता येतो. असो, त्याच्या खाली पाताळ लोक आहे आणि तिथे वासुकी वगैरे राहतात. धृतराष्ट्र, धनंजय, शंखचूड, कंबल वगैरे राहतात. त्याच्या खाली संकर्षणाचं स्थान आहे, ज्याला आपण अनंत देव शंकर म्हणतो, संकर्षण म्हणतो. आणि तसे मूलदेशे सगळ्यात खाली म्हणून आपण म्हणतो की पृथ्वी या संकर्षणाच्या डोक्यावर मोहरी एवढी आहे. तसे मूलदेशे त्रिशंयोजन सहस्रांतर, त्याच्या खाली 30,000 योजन खाली अनंत. म्हणून या ठिकाणी प्रत्यक्ष शेष नारायण राहतात. त्यांच्या 1000 फणा आहेत आणि अहंकार हा त्यांचा मन्यू, अहंकार हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. याप्रमाणे संकर्षण मित्या चक्षते, संकर्षण महमित्य मिभान लक्षणम, अभिमान, अहंकार, गर्व हे त्याचं वैशिष्ट्य आहे. का अहम, अहम म्हणजे मी. तेव्हा संकर्षण हा या ठिकाणी अहम या स्वरूपामध्ये अहंकार रूपाने संपूर्ण विश्वाला तो आकर्षित करतो आणि म्हणून त्याला संकर्षण असं म्हणतात. आणि म्हणून सर्व विश्वाचा आकर्षण केंद्र संकर्षण आहे. वरती ध्रुव आहे, खाली संकर्षण आहे. ज्याप्रमाणे आणि जेव्हा या ठिकाणी प्रलय होतो तेव्हा या संकर्षणाच्या तोंडामधून हजारो अशा प्रकारच्या विषाच्या ज्वाळा बाहेर पडतात आणि त्यामध्ये ही पृथ्वी जळून जाते. वरती सूर्याचा ताप आणि खाली संकर्षणाचा यांची आग, यामध्ये ही पृथ्वी जळून जाते असं वर्णन आहे. अशा प्रकारे हे संकर्षण हे कसे आहेत तर ते मोठे सुंदर आहेत. भ्रमत भ्रुवोंतरेण सांकर्षणो नाम रुद्र एकादश, याप्रमाणे यामध्ये 11 रुद्र यातून प्रगट होतात. त्याच्या मध्यभागातून, भ्रुकुटीच्या मध्यभागातून 11 रुद्र प्रगट होतात. आणि त्यांचे नेत्र कसे आहेत? 3 नेत्र आहेत. त्याप्रमाणे भगवान संकर्षण याच्या नखमण्यांचं वर्णन केलंय. चंद्राप्रमाणे तेजस्वी यांचे नखमणी आहेत. नागराज सगळे संकर्षणाला नमस्कार करत असतात आणि प्रत्यक्ष आनंद रूप असे हे संकर्षण एक कुंडलधारी आहेत. म्हणून बलराम दादाला एक कुंडल होतं, कारण बलराम दादा संकर्षणाचे अवतार आहेत. याप्रमाणे त्यांनी वर्णन केलंय की हे अंगाला चंदन लेप लावून शांत भगवंताची प्रार्थना चिंतन करत असतात. मदविभोर आहेत, सकरुण आहेत, अरुण नयन आहेत, लाल डोळे आहेत. त्याप्रमाणे शांत आहेत, मात्र अमर्ष, सहनशील नाही आहेत. क्षणात राग त्यांना येतो. म्हणून बलराम दादा, लक्ष्मण हे रागीट म्हणून व्यक्त आहेत. जेव्हा धनुष्याला कोणीच दोर लावायला तयार नव्हतं असं वर्णन आहे याच्यामध्ये, तेव्हा आपल्याला असं दिसेल की जेव्हा जनक म्हटला की अहो निर्वीर मुर्वी तलम, ही सगळी मुर्वी तल म्हणजे पृथ्वी निर्वीर झाली का काय, असा शब्द ऐकल्याबरोबर लक्ष्मणाला राग आला. तो म्हटला निर्वीर म्हणता काय आम्हाला? ते रागाने उठला. विश्वामित्रांनी सांगितलं थांब थांब, हे तुझं काम नाहीये, रामाला जाऊ दे. तेव्हा हा पटकन राग येण्याचं काम, बलराम दादाला सुद्धा पटकन राग येत असे. याप्रमाणे वनमालाम नीलवासा एक कुंडलो, निळे वस्त्र धारण केलेले. निळं वस्त्र म्हटलं की बलराम दादा, नीलांबर धारण केलेले. म्हणून नमस्ते हलदृग राम, नमस्ते मुसलायुध, नमस्ते रेवतीकांत, नमस्ते भक्तवत्सल, नमस्ते बलिनाम श्रेष्ठ, नमस्ते धरणीधर, प्रलंबारे नमस्तेस्तु बलिनाम कृष्ण पूर्वज. म्हणून या बलराम दादाला आपण नमस्कार करतो. नील वस्त्र धारण केलेले, एक कुंडलो, एक कुंडल आहे. हल धारण केलेले. त्याप्रमाणे सुंदर अशा प्रकारची यांची मूर्ती आहे आणि ते या ठिकाणी आविर्भूत होत असतात आणि भगवंताचं चिंतन करत जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय, प्रलय या सर्व त्यांच्याच प्राकृत गुणामुळं समर्थ शक्य होतं. ज्याचं ध्रुव, ज्याचं स्वरूप अनंत आहे, अकृत आहे, अव्याकृत आहे, संकर्षण तत्व आहे भगवंताचं. आपल्याला माहिती आहे की चतुर्व्यूहोपासना जी सांगितली आहे त्याचं वर्णन 12व्या स्कंधात सुद्धा आलेलं आहे. चतुर्व्यूहोपासना म्हणजे 4 व्यूह आहेत. हे 4 व्यूह प्रद्युम्न, अनिरुद्ध, वासुदेव आणि संकर्षण. तर वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध हे फक्त नावं नाही आहेत, हे उपासना पद्धती आहेत. आणि या 4 उपासना पद्धतीनुसार या 4 वेगवेगळ्या देवतांचे वेगवेगळे स्वरूप आहेत. ते व्यूह म्हणतात त्याला.
याप्रमाणे कम शेषात भगवता आश्रयेन मुमुक्षुः, आणि म्हणून या संकर्षणाचं महिमा कुणी जाणू शकत नाही. त्याला 1000 जिभा आहेत आणि 1000 जिभांनी तो भगवंताचं नामस्मरण करत असतात, परंतु तरी सुद्धा भगवंताचा महिमा वर्णन करू शकत नाही. त्याप्रमाणे एतावतीर्हि राजन पुंसा प्रवृत्ती लक्षणस्य धर्मस्य विपागते उच्चावचा विसदृशा यथा प्रश्नम. याप्रमाणे तुला जसं तू विचारलं तसं या ठिकाणी उत्तर दिलं. आता उर्वरित वेळेमध्ये आपण नरकाचं वर्णन थोडक्यात बघू. महर्षे येतच वैचित्र्यम लोकस्य कथमिती. हा नरक कुठे आहे, तो कसा आहे, याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. 10 मिनिटांमध्ये आपण या नरकाकडे वळू आणि मग नरकाच्या वर्णनानंतर पुढे उद्याच्या चिंतनामध्ये अजामिळ कथेकडे वळू. याप्रमाणे त्रिगुणत्वाद करतो श्रद्धया कर्मगतया. माणूस जसा जसा कर्म करतो, जसं जसं कृत्य करतो, तो पाप कर्म जे जे प्रकारचे करतो त्याला शिक्षा ही आहेच आहे. तेव्हा आपण पाप कर्म केलं, आता मला कोण शिक्षा देणार आहे, मला कोणी पाहिलंच नाही, काही पुरावाच नाही. अहो, न्यायालयाचा विचार या ठिकाणी तुम्ही करता, पुराव्याचा विचार. देवाचे सगळे पुरावे देवाजवळ आहेत, कारण हे पंचमहाभूत तुमचे पाहतच असतात. तुम्ही काही जरी केलं तरी पृथ्वी कुठे गेली का, वारा कुठे गेला का, आकाश कुठे गेलं का, हे सगळे देवाचे द्रष्टे आहेत, देवाला सांगणारे. आणि तिथे यमराजाच्या जवळ त्याची नोंद आपल्याला चित्रगुप्त बरोबर त्याची नोंद करतो. म्हणून तुम्ही थोडं जरी पाप केलं तरी त्या पापाला प्रायश्चित्त, त्या पापाला शिक्षा आहेच आहे. मग ते म्हणतात हा नरक कुठे आहे, ते म्हणतात दक्षिण दिशेला हा नरक आहे. अंतराल एव त्रिजगत्यासु दिशी दक्षिणस्या. पृथ्वीच्या खाली, जलाच्या वरती आणि अग्निश्वात वगैरे पितृगण जिथे राहतात तिथे या दक्षिण दिशेला हा यम आहे, म्हणजे नरक आहे. जिथे यम नियंत्रण करणारा, यमो निहंतो पितृधर्मराजो धर्म वैवस्वतो दंडधरश्च कालाः, आपण म्हणतो ना, हे दंडधर यम त्या ठिकाणी आहे, जो नियंत्रण करणार आहे, नीतीचं नियमन करणार आहे. आणि त्याची भय आहे. म्हणून भय असल्याशिवाय माणसाला शिस्त लागत नाही. भय पाहिजे, भीती पाहिजे. कर्म, पापकर्म करण्याबद्दलचं भय जर निर्माण झालं तरच माणूस पापकर्माकडे त्याची प्रवृत्ती होणार नाही. आणि म्हणून तृतीय स्कंधामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे की हे नरक कुठे आहे, तर 99 योजन दूर हा नरक आहे पृथ्वीपासून, असं आपण तृतीय स्कंधात बघितलं. आणि 2-3 मुहूर्तामध्ये, म्हणजे साधारणतः 4 ते 6 घटकामध्ये, म्हणजे 96 मिनिटामध्ये हा यमराजाचे दूत आपल्या जीवात्म्याला तिथे घेऊन जातात. 7 या ठिकाणी किती मैल, तर 7,92,000 मैल एवढं 2.5 तासामध्ये आपल्याला घेऊन जातात. 99,000 योजन असं त्यांनी म्हटलंय. याप्रमाणे हा आशासाना निवृषंती पितृराज वैवस्वतो दंडधरश्च काला. हा प्रत्यक्ष वैवस्वत आहे, हा प्रत्यक्ष सूर्याचा पुत्र आहे. आणि हा भगवान यम, त्याची आज्ञा कोणी उल्लंघू शकत नाही. तिथे किती नरक आहेत ते म्हणतात. प्रमुख नरक जर बघितले तर 28 प्रकारचे नरक आहेत. असे तर हजारो नरक आहेत. तामिस्त्र, अंधतामिस्त्र, रौरव, महारौरव, कुंभीपाक, कालसूत्र, असिपत्र, पवन, सुकरमुख, अंधकूप, कृमी भोजन, संदश, तप्त सूर्मी, वज्र, कंटक, शाल्मली, वैतरणी, पोयोद, प्राणरोध, विषसन, लालाभक्ष, सारमेयादन, अविची, अयःपान, क्षारकर्दम, रक्षोगण भोजन, शूलप्रोत, दंदशूक, अवटिनिरोधन, पर्यावर्तन, सूचीमुख, असे 28 प्रकारचे नरक त्यांनी सांगितलेले आहेत. आणि यामध्ये जर दुसऱ्याचं धन, संतान किंवा दुसऱ्याची स्त्री जर हरण केली तर यमदूत त्याला कालपाशामध्ये बांधून तामिस्त्र नरकामध्ये टाकतात. त्याप्रमाणे दुसऱ्याला जर कोणी धोका दिला आणि त्याची स्त्री जर त्यांनी बलात्काराने घेतली तर त्याला अंध तामिस्त्र नरकामध्ये पडावं लागतं. त्याप्रमाणे तिथे मोठमोठ्याले वृक्षाचे काटे ते त्याला त्रास देतात. तुम्ही म्हणाल की तो तर इथं मेलेला आहे. अहो, त्याचा जीवात्मा, त्याचा जो लिंगदेह आहे, लिंगदेहाला मरण नाही. लिंगदेह हे सगळं भोग दुःखाचे भोगतो आणि तरी तिथे परिश्रांत होतो, तिथे मूर्छित पडतो, परंतु मरत मात्र नाही. याप्रमाणे जो फक्त आपल्या कुटुंबाचंच पालन पोषण करतो, त्याने म्हटलंय केवलम स्वकुटुंबे मेवानुदिनम प्रपुष्णाती. जो केवळ आपल्या कुटुंबाचाच विचार करतो, दान नाही, धर्म नाही, कर्म नाही, स्वतः फक्त आपल्या कुटुंबाचाच विचार करतो, तीर्थयात्रा नाही, जप नाही,
सप्ताह नाही, होम नाही, हवन नाही, कोणाला या नाही, कोणाला बसा नाही, पाहुणचार नाही, केवळ मी, माझी पत्नी आणि माझे पोरं एवढा जो विचार करतो ना, तो भूतद्रोह करणारा, आपल्या पालन पोषणामध्ये फक्त तल्लीन असलेला तो अशा व रौरव नावाच्या नरकामध्ये पडतो. तिथे रुरू नावाचे बारीक बारीक किडे असतात, ते त्याला चावतात आणि त्याला सर्प वगैरे त्याच्या अंगावर टाकले जातात. त्याप्रमाणे महारौरव नरकामध्ये त्याला पडावं लागतं. त्याचप्रमाणे कुणी जर आपल्या यज्ञासाठी वगैरे पशु पक्ष्यांची हत्या करत असेल तर त्याला कुंभीपाक नावाच्या नरकामध्ये तप्त तैले, लाल तापलेल्या तेलामध्ये त्याला उकळतात. कुणी जर आई वडील यांच्या विरोध तो करत असेल, यस्विह पितृ विप्र ब्रह्मधृक, स्पष्ट शब्द वापरलाय की पितृ वडिलांचा विरोध करणारा, आईचा विरोध करणारा, ब्राह्मणाचा विरोध करणारा आणि गुरुचा विरोध करणारा जर कुणी असेल तर त्याला कालसूत्र नावाच्या नरकामध्ये पडावं लागतं. अयुत योजने परिमंडले ताम्रमयी तप्त खले, त्याप्रमाणे त्याला लाल असणाऱ्या तव्यावर तापवतात आणि त्यावरती टाकतात आणि तो मात्र तिथे तळतळ तळतळ करतो, त्याला त्रास होतो आणि तो तिथे अत्यंत दुःख, मरणप्राय दुःख भोगतो. त्याप्रमाणे यस्वी हवई ते म्हणतात, कुणी जर पाखंडाचरण करत असेल तर त्याला असिपत्र वनम या नरकामध्ये पडावं लागतं. त्याप्रमाणे तलवारीचे सारखे पाते त्याला असतात, त्यावर त्याला चालायला लावतात आणि तो म्हणतो अरे अरे, तिथं मूर्छित पडतो, स्वतःचं दुःख भोगतो. आणि यस्वी हवई राजा राजपुरुष वा अदंडे दंडम प्रणयते ब्राह्मणो वा शरीर दंडम सपापी या नरके मूत्र सुकर मुखे. ज्याप्रमाणे जर एखादा राजकर्मचारी निरपराध माणसाला दंड देत असेल, ब्राह्मणाला शरीर दंड देत असेल, कारण ब्राह्मणाला शरीर दंड सांगितलेला नाहीये, त्याप्रमाणे सुकरमुख नावाच्या नरकामध्ये त्याला पडावं लागतं. तिथे कोल्हे त्याच्या अंगावर पडतात आणि एखाद्या उसाला ज्याप्रमाणे घाण्यामध्ये पडावं लागतं किंवा घाण्यामध्ये ऊस जसा पिळला जातो तसा तो कर 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 आवाज करतो, तो पिळला जातो. त्याप्रमाणे मोठ्याने ओरडतो. ज्या ऊस जसा घाण्यामध्ये टाकल्यानंतर कर कर आवाज येतो तसा आवाज तो करतो. याप्रमाणे एखादा परव्यथो व्यथामाचरती, जो मनुष्य अत्यंत वाईट मार्गाने वागतो आणि तो जीव हत्या करतो, त्याला अशा सगळ्या जीवांच्या मध्ये सोडलं जातं. मग नाग, सर्प, विंचू हा दंश त्याला करतात. याप्रमाणे परिक्रामत येता कुशदी दे जीवा, जो पंचमहायज्ञ करत नाही, देवाला नैवेद्य अर्पण करत नाही, या ठिकाणी स्पष्ट म्हटलंय, जो नैवेद्य न अर्पण करता खातो तो, अहो काय सांगावं, त्यांनी लिहिले म्हणून सांगतो, कृमी भोजने. ते जेवण करत नाहीत म्हणले, मग ते काय करतात, अहो ते कृमी खातात म्हणे. कृमी ते फक्त किडे खातात असा त्याचा अर्थ आहे आणि मग त्याला किडे खायला लावले जातात. ते म्हणतात वाय संस्कृतस परत्र कृमी भोजने नरकाधमे निपतती. जो देवाला नैवेद्य न दाखवता, अहो मनपूर्वक अहो देवाला फुटका शेंगदाणा टाका ना, तुम्ही कुसका शेंगदाणा टाका, पण निदान देवाच्या साठी काहीतरी अर्पण करा. साखरेचा का नैवेद्य दाखवणार, पण देवाला नैवेद्य दाखवला पाहिजे. त्याप्रमाणे काकबली केला पाहिजे, पंचमहायज्ञ केले पाहिजेत. ते जर केले नाहीत तर आपल्याला कृमी भोजन नावाच्या तिथे किडे खायला लावतात. त्याप्रमाणे जो देवयज्ञ करत नाही, पितृयज्ञ करत नाही, ब्रह्मयज्ञ करत नाही, भूतयज्ञ करत नाही, अतिथी यज्ञ करत नाही, याला पंचमहायज्ञ म्हणतात. याप्रमाणे जो दुसऱ्याची स्त्री हरण करतो, दुसऱ्याचा पैसा आणि दुसऱ्याचं सोनं हरण करतो, त्याला या ठिकाणी संदेश नावाच्या नरकामध्ये पडावं लागतं. जो यस्वी हवा अगम्याम स्त्रियगम्यम वा पुरुषम यदि योषित अभिगच्छती, जो अगम्य स्त्रीच्या ठिकाणी गमन करतो किंवा जी स्त्री परपुरुषाशी गमन करते त्याला लाल अशा प्रकारचा एक लोहमय पुरुष किंवा हिच्यासाठी लोहमय पुरुष आणि त्याच्यासाठी लोहमय स्त्री अशी लाल तापवलेली असते. लोखंडाच्या स्त्रीचा आणि पुरुषाचा पुतळा केलेला असतो, तो गरम केलेला असतो, त्याला त्यांना आलिंगन द्यायला लावतात. त्याप्रमाणे सूर्म्या लोहमया पुरुषम आलिंग्य स्त्रियांचं पुरुष रूपया सूर्म्या. जर स्त्री परपुरुष गमन करत असेल तर तिला अशा प्रकारची शिक्षा आहे आणि पुरुष स्त्री गमन करत असेल तर त्यांना अशा प्रकारची शिक्षा. यस्वी हवे सर्वाभिगम स्तमुत्र निरे वर्तमानम. याप्रमाणे जो पशु बरोबर या ठिकाणी गैरकृत्य करतो त्याला अशा पद्धतीने वज्रकंटक शाल्मली या नरकामध्ये पडावं लागतं. गाढवही गेलं आणि ब्रह्मचर्यही गेलं. तुकाराम महाराजांनी अभंग लिहिलेला आहे ना, तेव्हा तो जरा वाचा. त्याप्रमाणे यस्वी हवय राजन्या राजपुरुषावा,
याप्रमाणे जो धर्ममर्यादा ओलांडतो त्याला वैतरण्य नावाच्या नरकामध्ये पडावं लागतं. त्याचप्रमाणे जो नष्ट शौचाचार, तो स्नान नाही, संध्या नाही, पूजा नाही, अर्चा नाही असा जर करत असेल तर त्याला पुवामध्ये, मूत्रामध्ये आणि विष्ठेमध्ये पडावं लागतं. मला पूर्णार्णवे निपतंती तदेवाती मष्णंती, आणि तेच त्याला खायला लावतात. इतकं वाईट आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. एस पी हवई गर्धभपतयो. याप्रमाणे जो कोणी पशुवध करतो त्याला प्राणरोध नावाच्या नरकामध्ये पडावं लागतं. अहो एवढंच कशाला, जो पशुहत्या करतो त्याला वैशस नावाच्या नरकामध्ये त्याचा श्वासरोध होतो. याप्रमाणे कुणी जर सवर्ण जर वाईट पद्धतीने जर आपल्या स्त्रीशी वागत असेल, तिला वाईट पद्धतीने तिच्याबरोबर व्यवहार करत असेल तर त्याला घाण अशा पद्धतीचा रेत देखील प्यायला लावतात, मूत्र प्यायला लावतात. याप्रमाणे ते म्हणतात खोटी साक्ष देणारा, न्यायालयामध्ये त्यांनी खोटी साक्ष दिली, गीतेवर हात ठेवला, देवाची शपथ घेतली, गायीचे शेपूट धरलं आणि वा अनृतम वदती साक्षे द्रव्य विनिमय, पैशासाठी जर त्यांनी असे केलं असेल व्यापारामध्ये तर त्याला अशा पद्धतीच्या नरकामध्ये पडावं लागतं आणि त्याला खाली पाय वरती डोकं करून त्याला पाडलं जातं आणि त्याला या नरकामध्ये हजारो वर्ष काढावे लागतात. याप्रमाणे व्रतस्थ असताना सुद्धा जो व्रतनियम पाळत नाही, दारू वगैरे पितो, त्याला नरकामध्ये पडावं लागतं. त्याचप्रमाणे थोरा मोठ्यांचा सत्कार जो करत नाही त्याला देखील अशा मध्ये पडावं लागतं. नृपशून खादयती, नरपशु जो नर आपल्या यज्ञामध्ये बळी देतो त्यालाही अशा वाईट ठिकाणी नरकामध्ये पडावं लागतं. एवढंच कशाला, ते म्हणतात जर एखादा कुणी समोर अतिथी आला, अभ्यागत आला आणि त्याच्याकडे वाकडी नजर केली, एखादा अतिथी आला बाबा अतिथी दारामध्ये काय करावं असं जरी वाटलं तरी नरक दिलेला आहे त्यांनी. ते म्हणतात एखादा जर समोर आलेल्या अतिथीला वाईट दृष्टीने पाहत असेल तर त्याचे डोळे काढले जातात. ते म्हणतात एसपी हवय भूतान्य द्वेजयंती नरा उल्बण स्वभावा यथा दंड शुक असते प्रेत्य नरके. याप्रमाणे एसपी हवा अतिथी नाभ्यागतान वा गृहपती, अतिथी अभ्यागत आला आणि गृहपती मात्र त्याच्याकडे वाईट डोळ्याने बघू लागला, भुकटीत ताटून बघू लागला, रागाने बघू लागला तर चक्षुषा निरीक्षते, त्याचे डोळे काढले जातात आणि त्याला वज्रतुंड नावाच्या नरकामध्ये पडून त्याला गिधाड, कंक वगैरे त्याचे डोळे उत्पाटित करून टाकतात. याप्रमाणे हजारो नरक सांगितले. सूचीमुखे नरके निपतित यत्र हवित ग्रहम. याप्रमाणे वेगवेगळ्या नरकामध्ये आपल्याला शिक्षा भोगाव्या लागतात. हा जो जीव एवढ्या शिक्षा भोगतो हे ऐकल्यावर परीक्षित राजांनी कानावर हात ठेवले, म्हणले महाराज बस झालं, या नरकाचं वर्णन आता ऐकवत नाही, भयानक. अहो मला सांगा मग यातून माणसाची सुटका कशी व्हावी. राजाने प्रश्न उपस्थित केला, महाराज अहो नुसतं वाकडे डोळे केले तरी शिक्षा, नुसतं बोललं किंवा नाही बोललं, मनात ठेवलं तरी शिक्षा, शब्द काढले तरी शिक्षा, खोटं बोललं तरी शिक्षा. इतकी भयानक जर नरकाची शिक्षा असेल तर यातून माणसाची सुटका कशी होईल तेवढं सांगा. या पापातून माणूस कसा मुक्त होईल तेवढं सांगा. निवृत्ती लक्षण मार्ग, अहो श्रुत्वासु, ते म्हणतात नुसतं ऐकलं, बोललं, पाहिलं तरी सुद्धा जर आम्हाला नरकात पडावं लागत असेल तर यातून मुक्त होण्याचा मार्ग नाही का काही सामान्य माणसाला? सामान्य माणसाने कसं जगावं? सामान्य माणसासाठी हा प्रश्न राजाने उपस्थित केला आणि मग शुकाचार्य म्हणतात, अरे हे राजा, सामान्य माणसाची आहे ना, आणि आता मग तुला या सामान्य माणसाने या जीवनामध्ये या सगळ्या पापातून मुक्त होण्यासाठी काय करावं हे तुला सांगतो. आणि म्हणून आता उद्याच्या चिंतनामध्ये आपण अजामिळाची कथा बघू आणि नामाने कशी मुक्ती प्राप्त होते ते बघू. तोपर्यंत आपण येथे थांबू. पुंडली कवरदे हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम, पार्वती पते हर हर महादेव, श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.